वारी हा उपक्रम देखील या निमित्तानं राबवला जातोय. काय एकूणच पण या सगळ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्या काळामध्ये पंढरपूरची वारी आणि पांडुरंगाचं दर्शन हे लाखो भाविकांच्यासाठी खूप मोठं एक अत्यंत भक्तिभावाचा संगम आहे आणि साहजिकच हा संगम ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अनेक वर्षाचा त्याला खूप मोठा पाठीमागचा इतिहास आहे. साहजिकच लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्या सगळ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप पुण्याईचं काम आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मिळते आणि ते अत्यंत उत्साहानं आमच्या आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी त्या त्या ठिकाणी करत असतात. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशेषतः आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या वारीवरती जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी अगदी त्या त्या ठिकाणी जिथं जिथं त्यांची निवास व्यवस्था असेल तिथं त्यांना आवश्यक असणारे ICU असतील, डॉक्टरांचं त्यांच्यासाठी असणारं मार्गदर्शन आणि मोफत औषधं असतील, या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय. सगळ्या वारीमध्ये सगळ्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांच्या बरोबर तिथं कार्डियक ॲम्ब्युलन्स असतील, बाईक ॲम्ब्युलन्स असतील, औषधांचा पुरवठा असेल, एक्सपर्ट डॉक्टर असतील, महिला गायनोकॉलॉजिस्ट असतील, हे सगळे आपण उपलब्ध करून देतोय जेणेकरून ही आरोग्याची सुद्धा वारी व्हावी. पंढरीची वारी ही विठोबाच्या दर्शनाची वारी आहे, पण त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा ही आरोग्याची वारी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचे आशीर्वाद आरोग्य विभागाला देत राहील. विमानतळाच्या संदर्भामध्ये विमानतळाच्या आसपासची काही मोठी इमारती आहेत, बंगले आहेत किंवा त्यांच्यावरच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या सगळ्या काढून घेण्याच्या सूचना किंवा तशा पद्धतीच्या नोटीस स्थानिक नागरिकांना आलेल्या आहेत. अहमदाबाद दुर्घटनेनंतर खरं तर प्रशासनाकडून एक पाऊल उचललं गेलेलं आहे. काय असणार कारण आता स्थानिक नागरिकांचा याला विरोध नाही. अहमदाबादची घटना बघितल्यानंतर सगळीकडे देशभर आणि जगभर सुद्धा याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी सगळीकडेच यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली आहे. त्यातलाच हा भाग आहे. मला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टींसाठी थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यांनीच गरजेचं आहे. आम्ही त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा किंवा जे ज्यांच्या या सगळ्या नोटीस गेलेल्या असतील अशा लोकांना सुद्धा आपण सांगूया आणि अशी दुर्घटना आपल्याकडे होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यातलाच तो भाग असल्यामुळं साहजिकच केवळ विमान सेवेसाठी नव्हे तर त्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा असल्यामुळं त्या सर्वांना योग्य पद्धतीनं आपण सगळेजणच काउन्सिलिंग करून आपण सकारात्मक पद्धतीने या सगळ्या विषयाकडे जाऊया. निवडणूक आयोगाकडे जो डाटा असतो जे नुकतीच निवडणूक झाली की मागचा जो डाटा असतो तो डिलीट करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं सूचना केलेल्या आहे. 45 दिवसाचा डाटा पूर्ण डिलीट करून टाका अशा पद्धतीच्या सूचना आहे. का अशा पद्धतीने नाही, याबद्दलची माहिती मला नाही. खरं म्हणजे माहिती घेऊन मी आपल्याला बोललो तर अधिक बरं. नाही, खरं तर एका बाजूला विरोधक या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, EVMवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि आता हे सगळं होत असताना निवडणूक आयोगाने हे नोटिफिकेशन काढले 45 दिवसापेक्षा जास्त. मला असं वाटतं या विषयाची माहिती मला नाही, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणानं सांगेन की लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं एक ऐतिहासिक परिवर्तन झालं, लँडस्लायडिंग ज्याला म्हणतोय आपण, अशा पद्धतीचं जे काही मॅन्डेट दिलं महाराष्ट्राच्या जनतेनं, त्याच्यामध्ये प्रचंड असं महायुती सरकारचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी घेतलेले धडाधड अशा पद्धतीचे लोकहिताचे निर्णय, लाडकी बहीण योजनेचा असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजना, मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाचा असेल, प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असेल, अनेक योजना आणि त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे लोकांच्या मधली विश्वासार्हता प्रचंड वाढली आणि त्या वाढलेल्या विश्वासार्हतेमुळेच हे सगळं लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. दुर्दैवानं विरोधकांना अजून सुद्धा त्यातनं न सावरल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करतायत. कुठली गोष्ट जी चुकीची असेल त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की हा मुद्दा सुद्धा जो सांगताय आपण, निश्चितपणे त्याच्यावरती तक्रारी होतील. तक्रारी झाल्यानंतर वस्तुस्थिती लोकांसमोर येईल. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं महायुतीला यश मिळालं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या सरकारनं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सरकारच्या कामगिरीला दिलेलं सर्टिफिकेट आहे, एवढं मात्र मी निश्चितपणे सांगेन. एकनाथ शिंदे लिंबू मिरचीवाले उपमुख्यमंत्री आहेत असा एक आरोप त्यांनी केला किंवा ते आघोरी पूजेच्या संदर्भात बोलताना त्याने. आता निवडणूक विरोधक आरोप प्रत्यारोप हे होत राहतील, परंतु मी मगाशी म्हटलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकारनं घेतलेले जे काही निर्णय आहेत ते ऐतिहासिक आहेत. या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आज आम्ही सगळेजण अभिमानानं सांगू की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये 1,500 रुपये आम्ही दरमहा देतोय. खरं तर 1,500 रुपयाचं महत्त्व हे सामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या रोजंदारीवर जाणाऱ्या माणसाला आणि त्या महिलेला आणि त्या कुटुंबाला माहिती असेल. त्यामुळे खूप मोठे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत. ते आशीर्वाद घेऊनच पुढच्या सगळ्या निवडणुका सुद्धा आम्ही यशस्वी करणार. हद्दवाढी संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र अजूनही काही गावांचा विरोध आहे.
या विरोध असलेल्या गावांचं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय की हद्दवाढ ही कोल्हापूरच्यासाठी आवश्यक आहे, परंतु यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घेणं आणि सगळ्यांच्या बरोबर निर्णय घेणं या सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने चाललेल्या आहेत. मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत, त्यांनी सुद्धा याबाबतची सकारात्मकता दर्शवली. पुढे सुद्धा या सगळ्या गावांना विश्वासात घेऊ आपण, कारण पुण्यासारख्या शहराची इतक्या वेळा हद्दवाढ झाली. अनेक शहरं बघितले तर ते हद्दवाढीशिवाय पुढे जाणार नाहीत. आणि शहर हे केवळ शहर नाही, शहराभोवतीलचा परिसर हा विकसित होणे निसर्गाची नियम आहे. त्यामुळे साहजिकच या गोष्टी सुद्धा सकारात्मक पद्धतीनं सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी जाणार आहोत. नाही, या विषयावरती मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीचं काम करतायत त्याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्रानं विश्वास दर्शवला आहे. आता विरोधकांनी जर का आरोप नाही केले तर मग ते विरोधक कसे, मग ते आमचे समर्थक होतील. मला असं वाटतं त्यांचे आरोप हे त्यांच्या ठिकाणी योग्य असतील, परंतु महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आहे आणि पुढे सुद्धा भविष्यातील तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने राहील.